21 डिसेंबर. भगवंताच्या रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. एक मुलगा घरातून पळून गेला. त्याची आई म्हणाली, तो कोठेही राहू दे पण खुशाल असू दे. तसे तुम्ही कोठेही राहा पण नामात असा. तुम्हाला नीती अनीती, न्याय अन्याय हे कळते. नाम तेवढे बळजबरीने घ्या. श्रद्धेने घेतले तर जास्त बरे. वृत्ती सांभाळून नामात राहिलात तर त्याहूनही जास्त बरे. वनस्पतींच्या पाल्याचा रस काढण्यासाठी काही पाल्यांमध्ये मध घालावा लागतो, काहींमध्ये दूध, तूप किंवा पाणी घालावे लागते. तसे भगवंताचे प्रेम लागण्यासाठी व नामात गोडी उत्पन्न होण्यासाठी त्या नामामध्ये थोडी श्रद्धा घाला. मी ब्रह्म आहे या अनुभवात सुद्धा मी पण आहे. नाम त्याच्याही पलीकडे आहे. म्हणून भगवंताच्या नामाचे सतत स्मरण ठेवावे. त्यामुळे प्रपंच सोपा जातो. नामाची सत्ता फार बलवत्तर आहे. जगात असे कोणतेही पाप नाही की जे नामासमोर राहू शकेल. नाम हे त्याच्या शत्रूलाही मदत करते तर ते आपल्याला मदत करीलच. रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागेल. सत्याला काहीतरी रूप दिल्याशिवाय आज आपल्याला त्याचे अनुसंधान ठेवता येत नाही. नाम हे त्याचे रूप आहे. म्हणून नामाचे सतत अनुसंधान ठेवावे. भगवंताच्या नामात मोबदल्याची अपेक्षा नाही, म्हणून ते अपूर्ण नाही. खेड्यातील लोक वयात आल्याबरोबर आपले लग्न करून टाकतात. ते गरीब असले तरी उद्याचे उद्या बघू असे म्हणतात. पण शहरातील विद्वान लोक मात्र लवकर लग्न करीत नाहीत. तसे साधारण अडाणी लोकांना नाम घ्यायला सांगितले तर ते लगेच नाम घेणे चालू करतात. परंतु विद्वान लोक मात्र नामाचे प्रेम असेल तरच मी नाम घेईन असे म्हणतात. विषयरूपी सापाचे विष उतरलेले नसल्याने भगवंताचे अमृतासारखे गोड नाम आपल्याला गोड लागत नाही. याकरिता या क्षणापासूनच नाम घेण्यास सुरुवात करावी. ज्ञान श्रेष्ठ खरे, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. कारण भगवंताहून कधी विभक्त नसतो तो भक्त होय. आणि ज्ञानामध्ये भगवंताशी एकरूपत्व असते. म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तीवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असतो. भगवंतासाठी भगवंत पाहिजे म्हणून भक्ती करणारा लाखामध्ये एखादाच असतो. खरी भक्ती ती हीच समजावी. नामाकरिता आपण नाम घ्यावे. राम ठेवील त्यात समाधान मानावे. प्रपंचासाठी भगवंत हा साधन बनवू नये, तो साध्य असावा. जो भगवंताच्या नामात आपल्या आयुष्याचा व्यय करील त्याने जन्मास येऊन सर्व काही साधले आणि जन्माचे सार्थक करून घेतले. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा सुविचार. नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात. जय श्रीराम.